जालना लोकसभा निवडणुकीसंदर्भात उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे। दरम्यान आज अर्जुन खोतकरांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेऊन चर्चा केली। उद्धव ठाकरेंनी माझं पूर्ण म्हणणं ऐकून घेतल्याचं खोतकर म्हणाले। तसंच उमेदवारी मिळाल्याशिवाय समाधान होणार नाही असंही खोतकरांनी स्पष्ट केलंय। पंकजा मुंडे यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली। राजकीय भेट नसल्याचा यावेळी पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं। मराठवाड्यातील सभेचं निमंत्रण देण्यासाठी भेट घेतल्याचं त्यांनी सांगितलं। शिवसेनेच्या उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः यादी जाहीर करण्याची शक्यता आहे। 48 पैकी 23 लोकसभा मतदारसंघात शिवसेना उमेदवार देणार आहे। भाजपच्या लोकसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे। पहिल्या 100 जणांच्या यादीत महाराष्ट्रातून गडकरी, दानवे, प्रीतम मुंडेंच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे। काँग्रेसनं आपली तिसरी उमेदवारी यादी जाहीर केली आहे। तेलंगणातून 8, आसाममधून 5, मेघालयातून 2, उत्तर प्रदेश, सिक्कीम आणि नागालँडमधून प्रत्येकी एक उमेदवाराचं नाव जाहीर करण्यात आलंय। ऐन निवडणुकीआधी पंकजा मुंडेंना जबर धक्का बसलाय। विनायक मेटेंनी लोकसभा निवडणुकीत प्रीतम मुंडेंचा प्रचार करणार नसल्याचं म्हटलंय। पंकजांकडून कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप मेटेंनी केला आहे। अकोल्याचे खासदार संजय धोत्रेंना हृदयविकाराचा झटका आलाय। तिकीट कापण्याच्या भीतीनं हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळते आहे। सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अहो तर माझं भाषण ठेवा, पण भाजपामध्ये येता का विचारू नका, असा टोला मनोहर जोशींनी भाजपला लावला आहे। काटोल विधानसभा पोटनिवडणुकीत न्यायालयात आव्हान देण्यात आले। काटोल पोटनिवडणुकीत निवडून आलेल्या आमदाराला फक्त 3 महिन्याचा कार्यकाळ मिळणार आहे। त्यामुळे अल्पकाळासाठी निवडणूक घेऊ नये, दुष्काळात सरकारी निधी वाया घालवू नये अशी मागणी करणारी रीट याचिका काटोल पंचायत समितीचे सभापती संदीप सरोदेंनी नागपूर खंडपीठात केली आहे। पवारांच्या निवडणूक न लढण्याच्या घोषणेवरून सध्या महाराष्ट्रात जोरदार चर्चा होते। अशातच शरद पवारांना पराभवाचा अंदाज आल्यानंच त्यांनी लोकसभेतून माघार घेतली अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे। पार्थ पवार यांच्या हट्टापोटी शरद पवार यांनी माघार घेतल्याची चर्चा होती। मात्र पवार कुटुंबियात सर्व काही आलबेल असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। खासदार सुप्रिया सुळेंनी पार्थ पवार आणि रोहित पवार एकत्र असल्याचा फोटो शेअर केला आहे। लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी उद्या औरंगाबाद येथे युतीची तोफ धडाडणार आहे। या सभेला शिवसेना आणि भाजपचे मराठवाड्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस संबोधित करणार आहेत। युतीच्या घोषणेनंतर नाशिकमध्ये सेना भाजप पदाधिकाऱ्यांची नाशिकमध्ये बैठक पार पडली। रविवारी होणाऱ्या मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीच्या नियोजनासाठी ही बैठक आयोजित करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। दोन्ही नेते रविवारच्या बैठकीत युतीच्या 8 मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत। बसप महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व जागा लढवणार आहेत। कल्याणमध्ये कांशीराम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बसपचे प्रदेश महासचिव प्रशांत इंगळे यांनी माहिती दिली आहे। बहुजनांचा पंतप्रधान करायचा असेल तर राष्ट्रीय पक्षाला मतदान करण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे। सामाजिक न्याय आणि राज्यमंत्री पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभेचे मतदारसंघाचे आमदार दिलीप कांबळे यांना भाजपनं सोलापूरमधून लोकसभा लढवण्यासाठी गळ घातली आहे। भाजपकडून त्यांना थेट विचारणा करण्यात आली असली तरी त्यांनी अद्याप याबाबत काहीच निर्णय दिला नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। प्रियंका गांधी 4 किंवा 6 एप्रिलला नागपुरात प्रचार लोकसभेला येणार असल्याचं पटोले यांनी सांगितलं। तर प्रकाश आंबेडकर ज्यांना डमी उमेदवार म्हणतात ते उमेदवार निवडून येतात असा टोलाही त्यांनी प्रकाश आंबेडकरांना लगावलाय। औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातल्या नारायणपूर खुर्द या गावानं लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकलाय। अनेक वर्षांपासून स्वच्छतागृहाचे पैसे न मिळाल्यानं गावकऱ्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकलाय। देशभरात 2019च्या लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय। गडचिरोलीनंतर सर्वात संवेदनशील मतदारसंघ म्हणून रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघाची ओळख आहे। त्यामुळे निवडणुकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रत्नागिरी पोलिसांनी मॉक ड्रिल केलं। लोकसभा निवडणुकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अवैध धंद्यांविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने कंबर कसली आहे। धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचं भरारी पथक मोठ्या प्रमाणात कारवाई करतायत। 22 आरोपींना अटक करण्यात आली आहे। गडचिरोलीत मुख्यमंत्री ग्राम परिवर्तकावर झोपेत असताना ऍसिड हल्ला झाला। यात ग्राम परिवर्तकार समाधान कस्तुरे हा गंभीर जखमी झालाय। मात्र हा हल्ला कुणी केला आणि त्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। परभणी शहरातील एका फर्निचरच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। या दुकानाच्या एका बाजूला हॉस्पिटल आहे। आगीची गंभीरता बघून रुग्णालयातील रुग्णांना बाहेर काढण्यात आले। 3 तासापासून या आगीचं तांडव सुरू आहे। सोलापुरात दुमजली शाळेच्या इमारतीचा भाग कोसळलाय। विद्यार्थी प्रार्थनेसाठी बाहेर उभे असताना ही घटना घडली आहे। विद्यार्थी बाहेर असल्यानं मोठा अनर्थ टळलाय। नगरपालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणाविरोधात पालकांनी संताप व्यक्त केलाय। गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती पुन्हा खालावली आहे। त्यांना पुन्हा
रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोव्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने या संदर्भात ही माहिती दिली आहे. अनिल अंबानी यांनी आतापर्यंत एकही कागदाचं विमान नाही बनवलं तरी त्यांना राफेल विमानाचं कंत्राट का दिलं असा सवाल करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी टीका केली आहे. उत्तराखंडच्या देहरादून मधील निवडणुकीच्या रॅलीत ते बोलत होते. यावेळी BC खंडूर यांचा मुलगा मनीष खंडूर याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. जम्मू काश्मीरमध्ये रमजाननंतर आणि अमरनाथ यात्रा सुरू होण्याआधी विधानसभा निवडणूक होऊ शकते अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 5 जून ते 30 जूनपर्यंत विधानसभा निवडणूक होऊ शकते. 8 टप्प्यात ही निवडणूक होण्याच्या शक्यतेची माहिती सूत्रांकडून मिळते. निवडणूक आयोगानं निवडणूक प्रक्रिया आणि निवडणूक पद्धत समजण्यासाठी एका कार्यशाळेचं आयोजन केले. सिस्टमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्ट्रॉल पार्टिसिपेशनचा एक भाग म्हणून मीडिया कार्यकर्त्यांसाठी एक विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. आंध्र प्रदेशमधील मंत्रालयाच्या कोग्गुलमध्ये गोळीबाराने एकच गोंधळ निर्माण झाला. प्रचारासाठी आलेल्या TDPच्या लोकसभा उमेदवार तिक्का रेड्डींना विरोध झालाय. त्यानंतर तिक्का रेड्डींच्या सुरक्षा रक्षकानं 10 राऊंड फायर केले. या गोळीबारात तिक्का रेड्डी स्वतः जखमी झाले आणि ASAI अधिकारीही देखील जखमी झालाय. आपल्या बेताल वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असलेले भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी 2019 नंतर पुन्हा निवडणुका होणार नाही असं धक्कादायक वक्तव्य केलं. उन्नाव येथील कार्यक्रमात साक्षी महाराज बोलत होते. पूल दुर्घटनेतील दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती पालिका आयुक्त अजय मेहता यांनी TV9 ला दिली आहे. पूल दुर्घटनेनंतर पहिल्यांदाच अजय मेहता यांनी आपलं मौन सोडलंय. CSMT मधील पूल जेव्हा दुर्घटनाग्रस्त झाला तेव्हा नेमकी काय परिस्थिती होती याचा नवा CCTV व्हिडिओ समोर आलाय. काही काळाच्या आत कोसळलेल्या पुलाचं दृश्य CCTVत कैद झाली. पुलाचं ऑडिट झाल्यानंतर अवघ्या 8 महिन्यात CCMT पूल कोसळलाय. त्यामुळे ऑडिट करणाऱ्या देसाई कन्सल्टंटला काळ्या यादीत टाकण्यात आले. त्याला अदा केलेल्या पैशांची देखील वसुली केली जाणार आहे. CSMT मधील हिमालय पूल दुर्घटनेनंतर पालिकेला आता उपरती सुचली. आता स्वतंत्र पूल निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली असून यासाठी पूल निरीक्षण प्राधिकरण स्थापन करण्यात येणार आहे. CSMT मधील हिमालय पूल दुर्घटनेचा स्ट्रक्चरल ऑडिट करणारा दिलीप कुमार देसाई ऑफिस सोडून फरार झालाय. हा पूल चांगल्या पद्धतीत असल्याचं ऑडिट दिलीप कुमार देसाईंनी केलं होतं. मात्र त्यानंतर ही दुर्घटना होऊन 6 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. दुर्घटनाग्रस्त हिमालय पुलाची कागदपत्र पोलिसांच्या हाती आली आहेत. आझाद मैदान पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय. पोलीस आजपासून या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात करणार आहेत. चंद्रपुरातील बालाजी वॉर्ड परिसरात अस्वल शिरला होता. अस्वलाला बेशुद्ध करून नेताना लोकांच्या गोंधळामुळे हे अस्वल खाली पडले. मात्र वनविभागाने अस्वलाला वेळीच जाळीत बंद केलं. कर्नाटकातील मंगळूरू तटावर रात्री सागर संपदा जहाजाला आग लागली होती. या जहाजातून 30 क्रू मेंबर्स 16 वैज्ञानिक प्रवास करत होते. माहिती मिळताच विक्रम आणि शूर या जहाजाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. भारतीय तटरक्षक बलाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. छत्तीसगडच्या कोंडगाव भागात ट्रक आणि कारच्या धडकेत 4 जणांचा मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री घटना घडली. या भीषण अपघातात मरण पावलेल्यांच्या नातेवाईकांना 25,000 तर जखमींना मोफत उपचार देण्याचं कोंडगावचे जिल्हाधिकारी N. टिकम यांनी सांगितले. दिल्ली पोलिसांचा मारहाणीचा एक व्हिडिओ समोर आला. यात काही पोलिसांसह सरिता विहारचे HSO अजब सिंह देखील आहेत. पेट्रोलिंग करताना सरिता विहार स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये समोर दारू पिताना काही जणांना रोखण्यात आलं होतं. मात्र त्यांनी न ऐकल्यानं पोलिसांनी ही मारहाण केल्याचं सांगण्यात आलं. या प्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली आहे. लखनौच्या गोमतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरुणीची छेडछाडीची घटना घडली. ऑटो ड्रायव्हरनं एकटी असल्याचा फायदा उचलत छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. ऑटो न थांबवल्यानं तरुणीनं चालत्या ऑटोतून उडी मारली. स्थानिकांनी ऑटो थांबवून चालकाला बेदम मारहाण करत ऑटोची तोडफोड केली. उत्तर प्रदेशातील मथुराच्या बरसाणात पारंपरिक लठमार होळी सुरू झाली आहे. या लाठीमारीत होळीत स्त्रियांना पुरुषांना काठीनं मारण्याची एक परंपरा आहे. वाराणसीची होळी उत्सव भारतातील सर्वात उत्तम उत्सवापैकी एक आहे. वाराणसीत होळीच्या सणांची जोरदार सुरुवात झाली आहे. वाराणसीतील गंगेच्या काठी विविध रंगांनी सजल्याचं पाहायला मिळालं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.